मित्रांनो, रोहित पवार यांनी मुंबईतून पत्रकार परिषद घेऊन शेतकरी कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे। त्यांनी दावा केलाय की या बदलामुळे 3 ते 4 शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती आहे। तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नेमके रोहित पवार काय म्हणाले जाणून घेऊयात लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून। राऊत साहेबांना सांगायचं असावं की समजा वरिष्ठ भाजपच्या देशातल्या प्रमुख मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं की देवेंद्र फडणवीस साहेबांना केंद्रात आत्ताच्या सरकारमध्ये, कारण 29 नंतर त्यांचं सरकार येणारच नाही, आत्ताच्या सरकारमध्ये तिथं फायनान्स मिनिस्ट्री नाही तर कुठली तरी महत्त्वाचं पद तिथं दिलं म्हणजे अपग्रेड करून, तर मग महाराष्ट्रामध्ये बावनकुळे साहेबांना तिथं संधी दिली जात असेल तर मग त्यांनी कदाचित त्याचं अप्रत्यक्षपणे स्वागत केलं असावं। बावनकुळे साहेब चांगले नेते आहेत, पण फक्त बावनकुळे साहेबच रेसमध्ये आहेत असं समजून चालणार नाही। एक भाजपचेच खासदार आहेत, त्यांची सुद्धा चर्चा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्याचबरोबर भाजपचे एक मंत्री आहेत जे एक लहान खात्याचे मंत्री आहेत, आज त्यांना सुद्धा कदाचित मोठी जबाबदारी महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये मुख्यमंत्री ते जर देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथं केंद्रात पाठवण्यात आलं, पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कमी समजून चालणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःची ताकद खूप वाढवलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा, आणि दिल्लीत सुद्धा जे नेते आहेत भाजपचे प्रमुख नेते हे त्यांना बळ देताना आपण सगळेजण बघू शकतो। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब विरुद्ध भाजपचे काही प्रमुख नेते ज्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेतलं जातं, याच्यामध्ये एक वेगळा सुप्त संघर्ष हा तिथं त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो। पण हे जो काही संघर्ष चाललाय तो सत्तेच्या जोरावर आहे, पैशाच्या जोरावर आहे आणि ताकदीच्या जोरावर आहे आणि गुंडाशाहीच्या जोरावर आहे। त्यामुळे हे जे काय तमाशा आज सुरू आहे तो फक्त 29 पर्यंत तमाशा तिथं बघायला मिळेल, हा संघर्ष 29 पर्यंत तिथं बघायला मिळेल आणि 29 नंतर न केंद्रात न राज्यात भाजप नाही तर महायुतीचे सरकार येणार, त्यानंतर सरकार हे आमच्या विचाराचीच येईल। त्यामुळे जे काय होईल तमाशा हा 29 पर्यंतच आपण सगळेजण बघत राहू। नाही, याच्याबद्दल राहुल, एक तर कॉन्ट्रॅक्टर हा जबाबदार आहे, जे आम्हाला कळालंय की 20 मीटर पर्यंतच ती हाईट ठेवायची होती त्या कचरा डेपोची, पण या कॉन्ट्रॅक्टरने 30 मीटरपेक्षा जास्त तिथं कचरा भरला आणि त्याच्याच बरोबर ही बिल्डिंग बांधण्याच्या बाबतीत सुद्धा ज्या परमिशन होत्या त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही गोष्टी तिथं बांधण्यात आल्या होत्या। हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कोणाचा माणूस आहे, त्या कचऱ्याच्या प्रकल्पामध्ये सुद्धा केवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, जे काही नॉर्म्स असतात, परवानग्या असतात, त्याला त्याच्यामध्ये डावलण्यात आलं होतं। आणि मग ह्याच्यामध्ये कोण अधिकारी जबाबदार आहे, कोण नेता जबाबदार आहे, हे सगळं आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये काढणार आहोत। पण दुर्दैव असं तुम्हाला माहीत असेल की काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये एक वसाहत अशी होती ज्याच्यात गरिबाची घरं होती, गरिबाच्या छोट्या छोट्या कंपन्या होत्या, फॅक्टऱ्या होत्या, ते साफ करण्यासाठी एका रात्रीत तिथं 50 पेक्षा जास्त JCB नाही तर मोठ्या मशीन पोकलान आणले होते। मग गरिबावर अन्याय करण्यासाठी, ती जमीन हडपण्यासाठी, त्यातून आर्थिक फायदा करण्यासाठी एका रात्रीत तुम्ही 50 मशीन जर टाकत असाल आणि दुसऱ्या बाजूला 8 लोक त्या कचऱ्याच्या खाली अडकलेले असताना सुद्धा तुम्ही 4-5 मशीनच तिथे लावत असाल, तर याच्यावरनं जाणून येतं की तिथे त्या कर्मचाऱ्यांना वाचवत असताना मुद्दामून विलंब केला जातोय, ताकद लावली जात नाही। यात प्रशासन जबाबदार आहे, एक नेता जबाबदार आहे। त्यामुळे हा जो दुजाभाव केला जातो, एखादी जमीन साफ करायला 50 मशीन आणि गरिबाचा जीव वाचवण्यासाठी तिथं कुठंच मशीन नाही तर ताकद लावली जात नाही। अक्षरशः अशी चर्चा आहे की 8 लोकांची जी बॉडी खाली अडकलेली आहे ती दुर्दैवाने कुजायला सुरू झालेली आहे। जर ते वारले असतील तर, आणि त्यांचं अशी संभावना आहे की त्याच्यातलं कोणीही जिवंत नसेल, आणि याच्यात मग कोण कोण जबाबदार आहे त्यांना मात्र त्या ठिकाणी कमिशनरांपासून जे इतर सर्व लोक आहेत, नेते आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही।